सोलापूर शहरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। रंगपंचमीचा उत्सव सुरू असतानाच अंदाजे 17 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे सोलापूर शहरातील मिलिंदनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत केवल बाबरे, वय वर्ष अंदाजे 17, राहणार मिलिंदनगर, बुधवारपेठ, सोलापूर हा रंगपंचमी निमित्ताने आज दुपारी आपल्या 4 ते 5 मित्रांसमवेत रंग खेळण्यासाठी तुळजापूर रोडवरील हिप्परगा तलाव परिसरात गेला होता। मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही। याबाबत माहिती मिळताच अनिकेतच्या नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। शोध घेत असताना सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास अनिकेतचा मृतदेह आढळून आला, अशी माहिती समोर आली आहे। घटनास्थळावरून अनिकेतचा मृतदेह तात्काळ सोलापुरातील श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आला। मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान या घटनेप्रकरणी पोलिसांनी अनिकेत सोबत गेलेल्या काही मित्रांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली असून 2 मित्र अद्याप सापडले नसून ते घाबरून कुठेतरी निघून गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या घटनेनंतर सोलापुरातील रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। काही नातेवाईकांनी या प्रकरणात घातपाताचा संशय देखील व्यक्त केला असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र याबाबत लोकप्रधान कोणत्याही प्रकारची पुष्टी करत नाही। सध्या या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत असल्याची माहिती मिळाली आहे।